नमस्कार. तर सर्वांसाठी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवरील लघुलेखक असेल, कनिष्ठ लिपिक व शिपाई व ऑब्लिक हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात आलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लघुलेखक श्रेणी 3 मधील निवड यादी 49 पद आहेत 568 आणि प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंगसाठी राहतील 146. त्यानंतर कनिष्ठ लिपिक आहेत 2795 पदं आणि प्रतीक्षा यादी मित्रांनो असेल 700 पदं. त्यानंतर शिपाई व हमाल यासाठी 1266 पदं आणि प्रतीक्षा यादीसाठी राहतील 318 पदं. तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला याचा 100% फायदा होईल. परीक्षा कशी असेल किंवा प्रश्न कसे येतील आणि फी वगैरे किती असेल किंवा वेतन श्रेणी कशी असेल आणि याचं काम काय असेल, ह्या व्हिडिओमध्ये आपण अशी संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि यासाठी पात्रता सुद्धा काही कमीच आहे, म्हणजे 7वी पासवर सुद्धा तुम्ही शिपाई किंवा हमालसाठी फॉर्म भरू शकता. आणि जेणेकरून सर्वांनी माहिती अगदी व्यवस्थित बघा, कारण या काळात जॉब हा महत्त्वाचा आहे आणि ही सुद्धा नोकरी खूप छान मित्रांनो आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा. त्यामध्ये तुम्हाला सांगतो की वेतन श्रेणी मित्रांनो राहील लघुलेखकसाठी 38,700 ते 1,22,800 रुपये. त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी राहील 19,900 रुपये ते 63,200 रुपये. आणि महत्त्वाचं म्हणजे शिपाई व किंवा हमाल यासाठी मित्रांनो वेतन श्रेणी राहील 15,000 ते 47,700. यामध्ये भत्ते सोडून हे वेतन श्रेणी दिलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बरेच आता लोक शिपाईसाठी फॉर्म भरू शकतात, कारण याची पात्रता फक्त 7वी पास आहे. जरी 7वी पास तुमच्याकडं म्हणजे निकाल नसेल तरी तुम्ही 10वी पास, 12वी पास किंवा ग्रॅज्युएशनवर सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो यामध्ये शॉर्ट लिस्ट लागली जाते. त्यामध्ये बघा महत्त्वाचं पात्रता सर्व पदांसाठी आणि वय हे सर्व पदांसाठी 18 ते 38 आहे. कम से कम तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षांपेक्षा नसावे. अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वयापेक्षा जास्त नसावे. म्हणजे यासाठी वयाची सूट दिलेली आहे 5 वर्षाची. 43 वयापेक्षा जास्त नसावे. 43 पर्यंत वय असेल तरी चालेल. महत्त्वाचं म्हणजे उमेदवारास 28/3/2006 नंतर जन्मलेल्या मुलांची म्हणजे सदतिथीला म्हणजे सदतिथीला मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. आणि त्यानंतर महत्त्वाचं जर उमेदवारास नैतिक अधपतनाचा समावेश असलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली असेल किंवा तिला उच्च न्यायालय ऑब्लिक जिल्हा न्यायालय किंवा संघ लोकसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेत बसण्यापासून कायमची मनाई केलेली असेल किंवा निवडीसाठी प्रतिबंधित ठरवले असेल तर तो किंवा ती नियुक्तीसाठी पात्र असणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर सर्व महत्त्वपूर्ण पदासाठी पात्रता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. लघुलेखक असेल तर त्यासाठी तुमचं टायपिंग सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं कनिष्ठ लिपिकसुद्धा तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे शिपाई किंवा हमाल जे की 49 पदं आहेत मित्रांनो, 1266 आणि 318 पदं ही प्रतीक्षा यादीसाठी ठेवली जाणार आहेत. त्यामध्ये उमेदवाराने किमान फक्त 7वी पास उत्तीर्ण केलेले असावे आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी. जरी तुम्ही 7वी पास नसाल तरी 10वी पासवरून फॉर्म भरू शकता. 12वी पासवरून सुद्धा हा फॉर्म तुम्ही भरू शकता किंवा पदवीधारक असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण कम से कम तुमची 7वी पास असणं गरजेचं आहे मित्रांनो. नंतर या पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी शुल्क आहे मित्रांनो, अर्ज शुल्क आहे 1,000 रुपये. आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी फक्त 900 रुपये. फीचं प्रमाण हे जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे भरलेली शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. आणि मित्रांनो ज्यानंतर तुमची शॉर्ट लिस्ट लागणार त्यामध्ये सुद्धा ही जर फी माघारी होत नसेल तर थोडंसं अवघडच आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई किंवा हमाल. तर चाळणी परीक्षा लघुलेखक, कनिष्ठ लिपिक लघुलेखकसाठी नाही आहे, कनिष्ठ लिपिकसाठी 40 गुण आहेत आणि शिपाईसाठी महत्त्वाचं 30 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे शॉर्ट लिस्ट लागल्यानंतर. आणि त्यानंतर शिपाईसाठी स्वच्छता आणि चापल्यता चाचणी
यासाठी 10 मार्काची परीक्षा राहणार आहे आणि मुलाखतीसाठी 10 गुण राहणार आहेत. अशी 50 मार्कापैकी तुमचं मेरिट लागणार आहे मित्रांनो, शिपाई किंवा हमाल. कनिष्ठ लिपिक 39 गुण आणि शिपाई किंवा हमाल 30 गुण. तर ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्लिश व मराठी भाषेतील प्रश्न राहतील. कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश असेल. म्हणजे संगणकावरील तुम्हाला प्रश्न असतील. डेमो प्रश्न आपण कोणत्या प्रकारे येतात त्यांचाही व्हिडिओ आपण 100% यावर टाकत राहू. तर शिपाई व हमाल पदासाठीचा परीक्षेचा तपशील बघा. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चपलता चाचणीसाठी बोलवले जाईल. म्हणजे एकाच 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणा इतके गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार, म्हणजे एका मार्कावर जर जास्त उमेदवार असतील तर सर्वांना चान्स त्या ठिकाणी दिला जाईल व सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चपलता चाचणीसाठी बोलवलं जाणार. म्हणजे स्वच्छता चाचणी 10 मार्काची आहे आणि त्यानंतर तुमची मुलाखत ही 10 मार्काची 49 गुणांची परीक्षा असेल आणि त्यापैकी मेरिट लागेल. जे उमेदवार स्वच्छता आणि चपलता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी स्वच्छतानंतर तुमची मुलाखत असेल, मुलाखतीसाठी तुम्ही पात्र धरले जाईल. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा प्रदर्शित केली जाईल. चाळणी परीक्षा आणि स्वच्छता बघा. चाळणी परीक्षा 30 मार्काची, स्वच्छता परीक्षा 10 मार्काची आणि चपलता चाचणीमध्ये मिळवलेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. म्हणजे एकाच 3 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल आणि एकाच 3 हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांची, म्हणजे एकाच गुणावर जर जास्त उमेदवार असतील तर त्या सर्वांना संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्या सर्व उमेदवारांना मुलाखती, शेवटचा टप्पा आहे मुलाखत, त्यामध्ये तुम्हाला पात्र केलं जाईल. आणि या परीक्षांमध्ये, चाळणी परीक्षांमध्ये महत्त्वाचं तुम्हाला 35% गुण मिळवणं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लघु लेखक श्रेणी 3, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चपलता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणांची सूट दिली जाईल. हे सुद्धा लक्षात घ्या. या ठिकाणी बघू शकता की ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक आणि जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://bombayhighcourt.nic.in यावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक ही दिनांक मित्रांनो 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता उघडेल आणि दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद होईल. शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की उमेदवारांनी अर्ज पुरेशा वेळेआधीच, म्हणजे लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. त्यानुसार या ठिकाणी मित्रांनो जिल्हा न्याय रिक्त पदे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अहमदनगर लघुलेखकसाठी 55, प्रतीक्षाधी 54 असेल आणि कनिष्ठ लिपिकसाठी 151 पदं, प्रतीक्षाधी 35 असेल आणि शिपाईसाठी महत्त्वाचं, शिपाईसाठी 64 पदं आहेत आणि प्रतीक्षाधी 16 असेल. त्यानंतर अकोलासाठी लघुलेखकसाठी 18 पदं आहेत आणि कनिष्ठ लिपिकसाठी 48. त्यानंतर शिपाईसाठी मित्रांनो 35 पदं आहेत अकोलासाठी. त्यानंतर अमरावतीसाठी 25 आहेत लघुलेखकसाठी, कनिष्ठ लिपिकसाठी 128 आहेत आणि शिपाईसाठी 42 पदं आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी तुम्हाला लघुलेखकसाठी 16 पदं, कनिष्ठ लिपिकसाठी 77 आणि शिपाईसाठी 42 पदांचा समावेश यामध्ये असेल. त्यानंतर बीडसाठी मित्रांनो 18 पदं आहेत लघुलेखक, कनिष्ठ लिपिकसाठी 72 आणि शिपाईसाठी 35 पदांचा समावेश यामध्ये आहे. सर्व जाहिरात आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या ठिकाणी एकूण पदं बघू शकता की शिपाईसाठी एकूण 1266 पदं आहेत, प्रतीक्षाधी 318 पदांची राहील. तर सर्व लोकांनी फॉर्म भरावेत ही विनंती सर्वांना. आणि यावरील कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात याचाही व्हिडिओ आपण नक्कीच अपलोड करत राहू. 30 मार्काच्या परीक्षेमध्ये अगदी बेसिक प्रश्न यामध्ये विचारले जातात, त्यामुळे सर्वांनी
यासाठी फॉर्म भरा, कारण कोणती परीक्षा असेल तर ती खूप महत्त्वाची असते विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्या पाठीमागे आणि बदलत्या स्वरूपानुसार ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांचा आपण लवकरात लवकर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत राहू. त्यामुळे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.